आज आपण एका अशा काळात जाणार आहोत ज्याने आपलं म्हणजे सगळ्यांचं जग कायमचं बदलून टाकलं. हो, आपण बोलतोय औद्योगिक क्रांतीबद्दल. चला तर मग या जबरदस्त बदलाची गोष्ट काय आहे ते समजून घेऊया. विचार करा जरा, फक्त एका पिढीच्या काळात म्हणजे साधारण 25-30 वर्षांत संपूर्ण जग बदलू शकतं का? ऐकायलाच कसे तरी वाटतं नाही का? पण औद्योगिक क्रांतीने नेमकं हेच करून दाखवलं. लोकांचं जगणं, काम करणं, इतकंच काय, विचार करण्याची पद्धतसुद्धा अक्षरशः बदलून गेली. बरं, मग ही औद्योगिक क्रांती म्हणजे नेमकं काय होतं? एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही गोष्ट आहे 18व्या शतकातल्या इंग्लंडची. तिथे काय झालं की अचानक यंत्रांवर चालणारे मोठे मोठे उद्योग सुरू झाले आणि त्यामुळं वस्तूंचं उत्पादन इतकं वाढलं की विचारायची सोय नाही. म्हणजे थोडक्यात जे काम आधी हाताने व्हायचं ते आता मोठमोठी यंत्र करू लागली होती. आता कुठलीही क्रांती अशी एका रात्रीत होत नाही, बरोबर? तिच्या मागे एक मोठी पार्श्वभूमी असते. एक ठिणगी पडते आणि मग वणवा पेटतो. तर ही औद्योगिक क्रांतीची ठिणगी नेमकी कुठे पडली आणि त्यासाठीची परिस्थिती कशी तयार झाली होती, चला बघूया. आणि गंमत म्हणजे ही सुरुवात इंग्लंडमध्येच झाली. पण इंग्लंडमध्येच का? कारण तिथे सगळं काही अगदी जुळून आलं होतं. एकतर त्यांच्या वसाहतींमधून व्यापार जबरदस्त वाढला होता, त्यामुळे तयार वस्तूंना मागणी खूप होती. दुसरा म्हणजे याच वसाहतींमधून त्यांना कच्चा माल अगदी स्वस्तात मिळत होता. तिसरी गोष्ट, लोकांकडे गुंतवणूक करायला पैसा म्हणजे भांडवल होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, देशात राजकीय शांतता होती, स्थैर्य होतं. म्हणजे बदलासाठी एक परफेक्ट स्टेज तयार होता. हा बदल समजून घेण्यासाठी आधी काय होतं हे बघायला हवं. आधी होती कुटीर उद्योग पद्धत. म्हणजे कसं, कारागीर आपापल्या घरात बसून हाताने वस्तू बनवायचे. साहजिकच उत्पादन कमी आणि वेळ खूप लागायचा. पण मग आली फॅक्टरी सिस्टम. इथे चित्र पूर्णपणे उलट होतं. मोठमोठ्या कारखान्यांमध्ये यंत्रांच्या मदतीने धडाधड उत्पादन व्हायचं, तेही प्रचंड प्रमाणात. याचा एक मोठा परिणाम असा झाला की जो कारागीर कालपर्यंत स्वतःचा मालक होता तो आता त्याच कारखान्यात एक पगारी कामगार बनला. आणि या सगळ्या बदलाच्या केंद्रस्थानी काय होतं माहितीये? नवनवीन शोध. एका मागोमाग एक असे शोध लागत होते की बस. चला तर या यंत्रांच्या युगात जाऊया ज्याने उत्पादनाच्या सगळ्या जुन्या कल्पना मोडीत काढल्या. आता जरा या शोधांचा धडाका बघा. 1764 मध्ये आली स्पिनिंग जेनी. हिने सूत कातण्याचा वेग अनेक पटींनी वाढवला. मग 1785 मध्ये आला पॉवर लूम, म्हणजे वाफेवर चालणारी कापड विणायची मशीन. त्यानंतर 1793 मध्ये कॉटन जिन आलं, जे कापसातून सरकी वेगळी करायचं. आणि 1815 पर्यंत तर काय, रेल्वे इंजिनने वाहतुकीचं चित्रच पालटून टाकलं. विचार करा, किती जलद गतीने हे सगळं घडत होतं, अविश्वसनीयच. पण या सगळ्या शोधांमध्ये एक हिरो होता, तो म्हणजे वाफेचं इंजिन. जेम्स वॉटने या इंजिनमध्ये अशा काही सुधारणा केल्या की ते या संपूर्ण क्रांतीचं इंजिन बनलं. खरं शक्तिस्रोत. कारखान्यांची चाकं फिरवायची असोत किंवा रेल्वे रुळांवर धावायची असो, सगळीकडे फक्त आणि फक्त वाफेच्या शक्तीचाच बोलबाला होता. आता या तांत्रिक शोधांचा जो काही स्फोट झाला त्याचा परिणाम फक्त वस्तू बनवण्यापुरता मर्यादित राहिला नाही, अजिबात नाही. यामुळे अख्खा समाज मुळापासून बदलला. चला पाहूया, हे जग नव्याने कसं घडत होतं. हा आकडा लक्षात ठेवायलाच हवा. 1760 ते 1830, फक्त 70 वर्षांचा काळ. याच काळात इंग्लंडमध्ये हे सगळे क्रांतिकारी बदल झाले, ज्याने पुढे संपूर्ण जगाची दिशाच बदलून टाकली. याचा एक थेट परिणाम काय झाला असेल तर लोकांचं शहरांकडे स्थलांतर. विचार करा, कामाच्या शोधात गावाकडचे लोक शहरांकडे अक्षरशः लाटांच्या लाटांसारखे येऊ लागले. कारण सोपं होतं, कारखान्यांमध्ये काम होतं, रोजगार होता. परिणामी खेडी ओस पडू लागली आणि शहरं गर्दीने फुगू लागली. आता बघा, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसंच प्रत्येक मोठ्या बदलाचंही असतं. एक बाजू असते प्रगतीची तर दुसरी वेदनेची. औद्योगिक क्रांतीचे परिणामही अगदी असेच होते, दुहेरी. चला या दोन्ही बाजू जरा जवळून पाहूया. तर एका बाजूला काय होतं? नवीन उद्योगधंदे उभे राहत होते. उत्पादन इतकं वाढलं की जीवनावश्यक वस्तू स्वस्त झाल्या. ही झाली चांगली सकारात्मक बाजू. पण मग दुसरी काळी बाजू काय होती? तर या नव्या स्पर्धेत जुने कुटीर उद्योग पार धुळीला मिळाले. समाजात भांडवलदार म्हणजे मालक आणि कामगार असे दोन पक्के तट पडले आणि त्यांच्यात संघर्ष सुरू झाला. आणि हो, कारखान्यांमध्ये कामगारांची परिस्थिती तर अत्यंत वाईट होती. श्रीमंत श्रीमंतच होत गेला आणि गरीब गरीबच राहिला. हे एकच वाक्य त्या काळातली परिस्थिती सांगायला पुरं आहे. सगळा नफा कारखानादारांच्या तिजोरीत जात होता आणि कामगार मात्र गरिबीतच खितपत पडला होता. म्हणजे पैसा काही लोकांच्याच हातात एकवटला होता.
आणि हाच प्रश्न आज आपल्या समोर उभा राहतो. औद्योगिक क्रांतीने जी श्रीमंत गरीब दरी निर्माण केली, जी सामाजिक विषमता तयार केली, त्याचे पडसाद आजही आपल्या समाजात, आपल्या अर्थव्यवस्थेत दिसतात का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?